वाजून 45 मिनिटापासून तर 6 वाजून 30 मिनिटापर्यंत हा ब्रह्मकाल असतो म्हटले. त्या कालामध्ये उठावं, स्नान करावं, भगवंताची पूजा करावी आणि ती सगळी आणलेली सामग्री एका लाल कपड्यामध्ये सुंदर बांधावी आणि ती आपल्या तिजोरीमध्ये जिथं लक्ष्मीचं स्थान दिलंय ना त्या लक्ष्मीच्या स्थानावरती बांधावी म्हटले. तिथं ठेवावी. लक्ष्मी यायला सुरुवात होते, लक्ष्मी आलेली थांबायला सुरुवात होते. जे काम तुम्हाला त्या ठिकाणी करत होतात ते काम जर खंडित जर झालेलं असेल तर ही संपूर्ण सामग्री त्या कामाच्या स्थानावरती ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करत होतो त्या ठिकाणावरती जाऊन ही सगळी सामग्री बांधावी आणि ते असणारा व्यवसाय, ते असणारे काम, ते असणारी लक्ष्मी त्या ठिकाणावरून वृद्धिगत वाढायला सुरुवात होते. शिव महापुराण सांगते महाराज. अशा या शिव महापुराण रूपी कथेमध्ये अनेक प्रकारचे उपाय भगवान माता पार्वतीला सांगतात. का? कारण माता पार्वतीने विचारले म्हटले, देवा या तप्त जीवाला या दुःखातून बाहेर काढण्याकरता काही उपाय आहेत का? असा प्रश्न केल्याच्या नंतर माता पार्वतीला भगवान शंकर सांगू लागले. भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात. माता पार्वती ऐकते. आता भगवान शंकर अनेक अनेक उपाय सांगणार आहेत. पण कधी? ते उद्याच्या दिवशी. झालेलं हे कथारूपी पुष्प आज या ठिकाणी विराजमान झालेलं हे कथारूपी पुष्प तुम्हा सर्व माय बापांच्या चरणी अर्पण. श्री गुरु शिवाजी बाबांच्या, श्री गुरु संभाजी बाबांच्या, नगद नारायण महाराजांच्या चरणी अर्पण. आणि आजच्या कथेला याच ठिकाणी विराजमान होईल. छोटस भजन होईल आणि भजनानंतर आरती होईल. सगळ्यांनी आरती आणलेली त्याच जागेवरती आरती लावायची आणि आहे त्याच ठिकाणी आरती त्या ठिकाणी घ्यायची. मला छोटस भजन आणि त्या ठिकाणी उद्याच्या कथेला सगळ्यांनी सहकार्य करायचं. सगळ्यांनी लवकर येण्याची कृपा करायची आहे की नाही. उद्याची कथा ठीक 2 वाजता होईल आणि सगळ्या जणांनी या कथेला येण्याची कृपा करा. कैलाश के निवासी नमो बार बार भो, नमो बार बार भो, आयो शरण तिहारी